अधिवेशन आहे अर्थसंकल्पीय आणि ते 5 दिवसात असणार आहे, 26 पासून सुरू होतं. तर तुमचं काय म्हणणं आहे की या अधिवेशनामध्ये हा विषय चर्चेला आधी जावा किंवा त्याच्यात पहिल्या दिवशी किती तारखेपासून आहे? 26 फेब्रुवारीपासून नियोजित अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. नाही आता ते नाही आमच्या हातात, ते त्यांच्याच हातात आहे. हे होतं हातात आमच्या. आम्हाला वाटलं होतं गोरगरीब मराठ्यामुळे अधिवेशन घेतलं, याच्यात घेतील सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करतील, नाही केली. आता त्याच्यात घेतील कशावर, त्यामुळे आम्ही सुरू केलं 24 पासून आता लढायला गोरगरीब मराठ्यांनी, गोरगरिबांच्या मराठ्यांसाठी. फक्त सरकारने लक्षात ठेवा, ट्रॅप बंद करा, ट्रॅप बंद करा, आणखीन जड जाईल तुम्हाला. ट्रॅप बंद करा, हे चाललेले. याच्या अगोदर एक टाकलाय, तो मोडला, तो दुसरा टाकलाय, बंद करा. आणखीन 16-17 आहेत तुमचे ट्रॅप, आम्हाला माहिती आहे, तुम्ही हे बंद करा. आणखीन समाजाचा रोज जास्त सरकारवर घेऊ नका. सरकार यांना मायाजाळात अडकवते गोड गोड बोलून आणि आमिष दाखवते, आणि त्या आमिषाच्या पोटी तुम्ही बोलतात, पण तुमच्या एक ध्यानात नाही. खूप दिवसानंतर मराठा एक झालाय आणि मराठ्याला मिळालंय. मराठ्याला नुसतं भुलीत नाही मी, मराठ्याला मिळालंय सुद्धा 1.25 कोटीपर्यंत आरक्षण. हा, तुमच्यासारखं नाही. त्यामुळं त्यांचं ऐकून जातीचं वाटोळ करू नको आणि जातीचं रोस्तुयावर सुद्धा घेऊ नको. याच्यानंतर ते कोण आहे बावलटकर, काय त्या बावलटकर बाबाला इथून पुढं मी उत्तर सुद्धा देणार नाही. तुला काय बॉम्बलायचं तर बॉम्बल, जे बॉम्बलाय ते बॉम्बल. पाटील, राज्यव्यापी आंदोलनाची धग देशात सगळीकडे जाईल असं तुम्ही बोलताना म्हणाले की देशाची नाचक्की, आपल्या राज्याची नाचक्की पण होईल, कारण वृद्ध माणसं सुद्धा अन्नत्याग आंदोलन करतायत, नातवांसाठी उपोषण करतायत वगैरे. या आंदोलनाची धग म्हणजे अंतरवलीच्या आंदोलनाची धग राज्यभर गेल्या 5 महिन्यामध्ये पसरली होती. आता या आंदोलनाची धग ही देशभर पसरेल असं तुम्हाला म्हणतो? राज्यभर, फक्त लाल किल्ल्याजवळची संसद सुद्धा दखल घेईल असा त्याचा अर्थ. जबरदस्त दखल घेईल. एवढं मोठं आंदोलन ते राहणार आहे. आणि स्वतःच्या नातवाच्या, नातीच्या, लिकेबाळीच्या न्यायासाठी आजोबा आजी सुद्धा उठायला लागलेत. हे सरकारनं समजून घ्यावं, त्यांच्या आईबापाच्या वयात आहे, आणि ते समजून घेऊन हे पुढं काम करावं. आणि सरकारने ट्रॅप बंद करावेत, थांबवायचे सांगावेत. नसता याला वेगळं वळण लागू शकतं. याचा अर्थ असा आहे की लाल किल्ल्याच्या जवळ पंतप्रधान सुद्धा या आंदोलनाची दखल घेतील असा तुम्हाला आशावाद आहे का? हो, घ्यावाच लागल. सरकारला सांगतील ते सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. 1 तर केली 10%ची, कशाला अर्धवट दिलं? पूर्णच द्यायचं तर त्यांच्याच फायद्याचं आहे. म्हणून माता माऊली बसालेत. प्रत्येक शब्दाला सांगतो पुन्हा पुन्हा, सरकारने ट्रॅप बंद करा. याच्यापेक्षा आणखीन जड जाईल. हळूहळू एक एक माणूस पुढं घालताय तुम्ही. म्हणजे तुम्हाला हे आंदोलन जोवर सुरू आहे तोवर एक एक माणूस पुरवायचा आहे. पहिला टाकायला गेला तुम्ही, फेल गेला. दुसरा टाकायला गेला, तो फेल गेला. हे तिसरा आहे. आता मीडियाचं व्यासपीठ उभा करून दिलंय. आणखीन 16-17 राहिलेत, ही तिसरा आहे. आता लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि त्याच काळात आंदोलनाची ही धग सुरू होईल. तर त्या लोकसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसतील का? नाही, निवडणुकीच्या बद्दल नाही बोलत आम्ही आज सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बद्दल. आणि ती अंमलबजावणी घेतल्याशिवाय थांबत नाही. पुन्हा प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला आजचे दिवस सरकारने ट्रॅप बंद करायचा, ते थांबवायचे. त्याच्या मागे जे सरकारचे लोक उभा राहिलेत, प्रवक्ते, माजी मंत्री, यांनी थांबवा. तुमचं नाव घेऊ शकतो मग मी याच्यात. जितके दिवस सहन होईल तितके दिवस घेईल. हे ज्याच्या मागं बगलात गुतून पळत होता त्यांचं सुद्धा नाव घेईल. मग असं पळायचं. म्हणजे याचा अर्थ असं महाराष्ट्रातील मराठ्यांनी घ्यायचा का की असा जर ट्रॅप मराठ्यांना सरळ सांगतो, यांनी प्रश्न विचारला म्हणून मला या आंदोलनातून बाजूला काढायचं आहे, मराठ्यांना मिळून द्यायचं नाही. मराठ्यांचं वाटलं 10%वरच करायचं यांना, म्हणून हे ट्रॅप काढले. सगळीकून सगळे भिडणार आहेत आता मला बाजूला काढायसाठी. बघा, मराठ्यांना सांगतो, चॅनलच्या माध्यमात सांगतो, मला बाजूला काढायसाठी. कारण यांना इमानदार आंदोलक नकोय, पैसे फिशे पद घेऊन फुटणारा पाहिजे. मला यांना असा आरोप करून बाजूला सरकवायचंय, असे हे सगळीकून सगळे भिडविणार आहेत ते. आणि मला बदनाम करून बाजूला काढलं की यांना 10%वरच मराठ्याला गुंतवायचंय. एकदा निवडणूक झाली की ते बी खड्ड्यात जाईन आरक्षण. मराठ्यांचं पुन्हा वाटलं. कारण ह्यो विषय आता तर कायमचा संपवायला लागलोय मी सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून. आणि ह्यो संपू द्यायचा नाही. आणि संपू द्यायचा असला तर आमचं ऐक, असं म्हणणं आहे त्यांचं. आमचं ऐक, आम्हाला घेऊन चल. आम्ही म्हणतो त्या संघ बैठक कर. आम्ही म्हणतो मुख्यमंत्र्यांचं ऐक किंवा सरकारचं ऐक, असा ट्रॅप येऊ. आणि मग मी ते म्हणते तसं नाही ऐकत. मला व्याख्या पाहिजे सगळ्या सोयऱ्यांची. या परिस्थितीत त्यांना यात यश मिळेल का?
ते मराठे ठरविणार. आणि मी जर खोटे खोटे जगद्गुरु तुकाराम महाराजांची माफी मागत असले तर ते मी भोगील, नसतं ते भोगीतील. फक्त त्यांच्या आडून चाळे नाही करायचे, मराठ्यांना बरबाद करायचे, सरकारचं ऐकून चाळे नाही करायचे. कोणाच्या मागं कोणी सगळ्याला माहिती. तुझ्याबद्दलचं इथून पुढे एकही उत्तर देणार नाही. तुला ज्या शब्दात बोलायचं त्या शब्दात बोल. आणि ते काय बोलला आता मी काय ऐकलं नाही, पण आता पुरं ऐकतो. याच्यानंतर उत्तर नाही त्याला. महाराजांबद्दल एवढी उत्तरं मिळाली, महाराजांचं नाव नसतं घेतलं तुला एवढी उत्तरं नसती मिळाली. कारण मराठ्याच्या नजरेत तुला किंमतच नाही. चलो, धन्यवाद.